नमस्कार. वरदानंद फूड सेफ्टी कन्सल्टन्सीच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण हे पाहणार आहोत की फूड सेफ्टी ऑफिसर कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटमध्ये ते उत्पादक असो, मॅन्युफॅक्चरिंग असो, प्रोसेसिंग असो, रिटेल असो, होलसेलर असो, डिस्ट्रीब्युटर असो, कुठलाही जो अन्न व्यावसायिक आहे त्याच्या तपासणी दरम्यान त्या कुठल्या कुठल्या गोष्टी पाहतात यावरती आपण दृष्टिक्षेप आज टाकणार आहोत. प्रामुख्याने ते गेल्यानंतर फूड सेफ्टी ऑफिसर त्या ठिकाणी गेल्यानंतर इन्स्पेक्शनला त्या ठिकाणी पहिल्यांदा तो पाहतो की त्यांनी तो जो FBO आहे, विक्रेता आहे, फूड बिझनेस ऑपरेटर आहे, त्यांनी लायसन घेतलेलं आहे का आणि ते प्रॉमिनंट भागावरती लावलेलं आहे का. म्हणजे जे ग्राहकालाही दिसावं आणि फूड सेफ्टी ऑफिसरनी त्या ठिकाणी व्हिजिट दिल्यानंतर त्याला ते ताबडतोब लायसन दिसलं पाहिजे की तो लायसन होल्डर आहे. आणि तपासणीचा उद्देश त्याचा जो प्रामुख्यानं असतो तर त्या ठिकाणी सर्व प्रकारे सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पदार्थ ग्राहकाला मिळत आहेत का, आणि दर्जेदार जर हॉटेल आणि रेस्टॉरंट असेल तर दर्जेदार सेवा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येते का, या संदर्भामध्ये फूड सेफ्टी ऑफिसर पाहणी करतात. मग सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे FSSAIचं लायसन किंवा रजिस्ट्रेशन पण असू शकतो. जर टर्नओव्हर कमी आहे त्याच्याकडे रजिस्ट्रेशन आहे तर ते FBO तपासतात, FSO तपासतात. त्यानंतर स्वच्छता आणि हायजीन याच्या संदर्भात ते पाहणी करतात. त्याच्यामध्ये उत्पादन क्षेत्र, स्वयंपाकघर, स्टोअर रूम, उपकरणे, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता पाहणी केली जाऊ शकते. त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट्स वगैरे तपासतात. त्याचप्रमाणे स्वच्छ गणवेश आहे का, त्यांना हेड कॅप आहेत का, हात धुण्याची सुविधा आहे का, परिसर स्वच्छ आहे का, याच्या बाबतीतली स्वच्छता आणि हायजीनच्या संदर्भात सगळी पाहणी करतात. कच्च्या मालाच्या बाबतीमध्ये पाहणी करताना ते कुठला माल, कच्चा माल वापरात येतो, त्याची गुणवत्ता काय, त्याचं लेबल आहे का, ते एक्सपायर झालेलं आहे का, साठवणुकीचे तो कशा पद्धतीनं साठवलेला आहे आणि खराब अन्नपदार्थ वेगळे ठेवलेले आहेत का, याच्या संदर्भात सुद्धा तो पाहणी करतो. त्याचप्रमाणे लेबलिंग वगैरे जे पॅकेट तयार आहेत डिस्ट्रीब्युशनसाठी त्याच्यावरचं जे लेबल आहे ते योग्य आहेत का, त्याच्यावरती सगळं मजकूर आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये पाहिलं की कुठल्या लेबलवरती मजकूर पाहिजे तो सगळा मजकूर आहे का हे ते पाहतात. त्याप्रमाणे नमुना घेण्याची त्याच्यानंतर जर त्यांना आवश्यक वाटलं तर ते त्या ठिकाणी नमुना घेऊ शकतात अन्न सुरक्षा मानदंड कायद्याखाली आणि तो तपासणीसाठी पाठवू शकतात आणि ते बघू शकतात बाबा याची क्वालिटी योग्य आहे की नाही. जर त्याची क्वालिटी योग्य नसेल आणि जर फूड अॅनालिसिसचा रिपोर्ट दिला तर त्या FBOच्या अगेन्स्टमध्ये ते समोरची कायदेशीर कारवाई करतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आस्थापनांना FSO भेट देतात आणि त्याची तपासणी करतात आणि जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त योग्य अन्नपदार्थाची विक्री होते का याकडे ते लक्ष देतात. धन्यवाद. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी आपला आभारी आहे.